मला आजचा कार्यक्रम राहुल गांधींचा कसा वाटला? कार्यक्रम खूप छान होता आणि विशेष म्हणजे फक्त मुलींसाठी होता. मला तरी जसं समजतंय तसं पहिल्यांदा एवढा मोठा स्टेज फक्त मुलींसाठी उपलब्ध झाला आहे. त्यांनी फक्त मुलींचं ऐकलं आणि ते बोलले, ते फक्त मुलींसाठी बोलले. मेन रोल कोणाचा होता? फक्त मुलींचा होता. हे मला खूप आवडलं आणि मी त्याच्यासाठीच आले होते. राहुल गांधी काय बोलतायत माझ्याविषयी, माझ्या बहिणीविषयी किंवा माझ्या मुलीविषयी किंवा फ्युचर जे गर्ल असतील बाबा त्यांच्याविषयी काय बोलतायत हे मला म्हणजे बघायचं होतं. मी त्याच्यासाठी आले होते आणि अगदी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जसं होतं सेम फंक्शन तसा झाला आहे. त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. एक लेडीज म्हणून खूप अपेक्षा आहेत बाबा, की आत्ता समज मी एक आई आहे, शिक्षणासाठी असो, मुलींची सुरक्षा असो किंवा जे महागाई वाढली आहे, खूप गॅस सिलेंडर वाढले, तर म्हणजे रोजगार नाही आहेत मुलींकडं, जॉब नाही आहेत, साठी खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडं. कार्यक्रम चांगला झाला पण पुढं ज्या मुली एवढ्या ज्या उपस्थित राहिल्या होत्या की त्यांच्या काय अपेक्षा त्या बघूया आता काय होतंय ते. पुण्यातून मुलींच्या शिक्षणाची सुरुवात झाली. मुलींसाठीचा शिक्षणाचा कार्यक्रम पुण्यात होणं, हा राहुल गांधींनी करणं, तो संदर्भ असणं, हे तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे शिक्षणासाठी खूप धडपड झाली पुण्यामधनं तर खूप झाली, पण बाबा आत्ता जी परिस्थिती जे बघता जे करायला पाहिजे ते राहुल गांधी करतायत, म्हणून एक त्यांच्यासाठी सपोर्ट म्हणून आम्ही आलो इथे. ते प्रश्न मांडतायत आत्ता आणि लोकांना अपील पण होत आहेत. ते प्रश्न सोडवू शकतात का ते भविष्यात, हे तुम्हाला काय वाटतं? एक चान्स द्यायला हवा मला तरी असं वाटते. पण आपण जे मागच्या लोकांना जे दिलंय ना तर ते ह्यांना एकदा देऊन बघावं असं मला तरी वाटतंय. मागच्या लोकांकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या का? नाही झाल्या. ॲक्च्युली काहीच नाही झाल्या. त्याच्यामुळं असं वाटतं की राहुल गांधीने एक चान्स द्यावा सगळ्या जेन्झीनी मिळून आणि बघूया काय करतात ते आपल्यासाठी. चान्स तर द्यायला हवा असं वाटतं. मग हे वळण तुमच्या विचारांनी कधी घेतलं की तुम्ही 2014ला पण राहुल गांधींचा सपोर्टर होतात? 2014ला नव्हते. 2016पासून झाली आहे सपोर्टर आणि आता कट्टर सपोर्टर झाली आहे. पण मला तरी वाटतं की बाबा आपल्या ज्या अपेक्षा आहेत ते हा असा व्यक्ती की जो करू शकेल. तरुणांचे प्रश्न असतील तो हा व्यक्ती समजतोय, तो ज्या मेंटॅलिटीने ते सगळं जे करतायत त्याला ते सगळं बघून असं वाटतंय की बाबा राहुल गांधीवर आपण विश्वास टाकू शकतो आणि नक्कीच ते मागच्या सरकारपेक्षा तरी पुढं काहीतरी नक्कीच करतील असं वाटतंय मला. धन्यवाद आमच्याशी बोलल्यावर. थँक्यू.